नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचा आपल्या चॅनलवरती। शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत थंडीच्या सीझनमध्ये खाल्ली जाणारी आज आपण पौष्टिक असे लाडू पाहणार आहोत। तर इथे खारीक घेतलेले आहेत मी 1 किलो प्रमाणात। तर आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हे खारीक आणि खोबऱ्याचे लाडू पाहणार आहोत। तर याला डिंक लाडू सुद्धा म्हणतात। तर डिंक लाडू सोबतच आपण सुंठवडा सुद्धा करणार आहोत। तर हे बघा, इथे मी 1 किलो प्रमाणात खारीक घेतलेली आहे, ती आपल्याला वाळवायची आहे। तर संपूर्ण 1 दिवस आपल्याला हे खारीक वाळवायचे आहेत। तर वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले खारीक छान असे कडक झालेले आहेत। तर इथे मी 1 दिवस वाळून घेतलेले आहेत खारीक। तर खारकेमधील बिया आणि टरफल काढायचे आहेत। तर अगदी कडक असतात ह्याची बिया, त्यामुळे आपल्याला त्याची बिया आणि टरफल सेपरेट करून खारीक बाजूला काढून घेऊयात। याच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरा उपाय सांगते मी। तर आपल्याला जाड पिशवी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये खारीक भरायचे आणि मोठ्या कुटणीने आपल्याला जाड अशा वस्तूने याला कुटायचं आहे। या रीतीने खारीक सेपरेट होतील। तर आपले खारीक सुद्धा कुटून झालेले आहेत। आता आपण चेक करायचे, कारण आपल्याला मिक्सरमध्ये याला वाटायचं आहे, त्यामुळे त्यामधील बिया असतील तर आपल्याला चेक करायचे आणि त्यानंतरच कुटण्यासाठी घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व थोडं थोडं करून मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची, अगदीच थोडीशी करायची। तर छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला यासाठी लागणार आहे अर्धा किलो खोबरे। तर इथे मी 4 वाटी खोबरे घेतलेले आहे। तर खोबरे सुद्धा छान सुकून घेऊन आपल्याला खिसायचे। तर तुम्हाला खिसायचा जरी कंटाळा आला असेल तर तुम्ही याचे काप सुद्धा करू शकता। शक्यतो खिसल्यानंतर जरा सोपं जातं, कारण कूट बारीक होतो आणि वाटताना सुद्धा थोडंसं अवघड वाटत नाही। त्यामुळे इथे मी सर्व खिसून घेतलेलं आहे। तर आपल्याला परफेक्ट प्रमाणात ते लाडू करायचे असतील तर 1 किलो खारकेसाठी अर्धा किलो प्रमाणात खोबरे वापरा। खोबरे खिसून होतच आहे, तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। साईडचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील। तर हे बघा, इथे अर्धा किलो प्रमाणात मी खिसून घेतलेलं आहे खोबरं। त्यानंतर पावशेर आहेत काजू, बदाम आणि डिंक। आता जाड आपल्याला कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर काजू आपले सर्व भाजून घ्यायचे आहेत। सोबतच बदाम सुद्धा भाजून घेऊयात। स्कूलवरून आल्यानंतर मुलं खाण्याचा खूप कंटाळा करतात, कारण त्यांना गडबड होती ती फक्त खेळण्यासाठी। खेळायला कधी जाणार असं त्यांना वाटत असतं। तर आपण पटकन देण्यासाठी एखादा लाडू जरी त्यांना दिला, शरीरातील ऊर्जेत वाढ होऊन हाडांची मजबूती वाढते, अशक्तपणा होत नाही, थकवा सुद्धा येत नाही। अशा विविध कारणामुळे आपण मुलांसाठी हा लाडू बनवलाच पाहिजे। तर नक्की तुम्ही सुद्धा आवर्जून बनवा। अगदी सोपी प्रोसेस आहे। किंवा सतत तुम्ही जरी प्रवास करत असला तरी तुमच्या डब्यामध्ये एखादे 2 लाडू जरी ठेवलात तरी तुम्ही आरामात हे लाडू खाऊ शकता। सकाळच्या धावपळीमध्ये आम्हा बायकांना सुद्धा खूप वेळा आपण जाणवलं असेल की आपल्याला थकवा जाणवतो, कामात उत्साह येत नाही, या भरपूर अशा समस्या आपल्यामध्ये येत असतात। तर तुम्ही लहान मुलांबरोबरच तुम्ही एखादा लाडू नाश्त्यामध्ये जरी खाल्ला तरी आपल्या चेहऱ्यावरती खूप छान असा उत्साह येतो, कामात सुद्धा एनर्जी येते। तर तुम्ही 1 लाडू नक्की आवर्जून हा बनवून खा। त्याशिवाय आपले बदाम काजू सुद्धा छान भाजून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि डिंक छान असं भाजून घ्यायचं आहे। तर आपण डिंक छान असं भाजायचे, तर पूर्ण फुगलेला जर आपला डिंक असेल तर फोडताना किंवा कुटताना सुद्धा सोपा जातो। तर हे बघा, आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत। काजू, बदाम आणि डिंक छान असे भाजून घेतलेले आहेत। याशिवाय तुम्ही खसखस सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। ज्या प्रकारे आपण खारीक वाटली होती त्याच प्रकारे आपल्याला खोबरे सुद्धा वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक आपल्याला याचं कूट करायचे आणि या खारीक पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलवरच्या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका। या व्यतिरिक्त कोणता पदार्थ पाहायचा असेल तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे मला सुद्धा कळेल की तुम्हाला कोणता पदार्थ बघायचा असेल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावावरून, कोणत्या शहरावरून पाहताय हे सुद्धा मला कळवायला विसरू नका। तर आपलं हे सर्व खोबरं मिक्स करायचं आहे। तर वाटून झालेलं खोबरं आणि खारीक पावडर मिक्स करून झाल्यानंतरच काजू आणि बदाम याचे सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे। तर अगदी बारीक असे पावडर करायचे आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे दोन्ही जिन्नस बारीक झाल्यानंतर यामध्ये लगेचच डिंक टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे आहे। ती सुद्धा यामध्ये वाटून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। खारीक खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे महिलांच्या सर्वात जास्त समस्या ते म्हणजे मासिक पाळी आणि सुलभ प्रसूतीसाठी खूप छान असे आरोग्यासाठी फायदा ठरतात। त्यामुळे महिलांनी सुद्धा हा लाडू खाणे खूपच उत्तम आहे। आपली सर्व जिन्नस वाटून झालेली आहेत। आता आपण एकत्र याला मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, आपल्याला थोडासा वेळ लागेल मिक्स करण्यासाठी। आता त्यानंतर यामध्ये थोडासा गूळ ॲड करायचा आहे। तर इथे मी पावशेर प्रमाणात गूळ घेतले आणि टाकते। ज्यांना कोणाला डायबिटीजचा त्रास आहे
ज्यांना गोडावर नियंत्रण ठेवायचं असेल त्यांनी गूळसुद्धा स्किप करून लाडू वळू शकता. फक्त त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप गरम करून कोमट करायचे आणि त्यानंतर ॲड करून मिक्स करायचे आणि लाडू वळवायला घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडंसं गूळ टाकलेलं आहे, पावशेर गूळ टाकून यामध्ये मिक्स करून घेते. तर तूप टाकल्यानंतर 15 मिनिटं झाकून ठेवायचे, जेणेकरून आपलं तूपसुद्धा छान यामध्ये मुरलं जाईल. तूप मुरल्यानंतर लगेचच याला वळायला घ्यायचं आहे. तर वळताना जास्त वेळ लागत नाही आहे, पटकन वळला जातो आणि लाडूसुद्धा तयार होतो. तर हे बघा, अशा आकारामध्ये मी लाडू वळले आहेत, कारण लहान मुलांना एखादा लाडू जरी दिला तरी ते पटकन खातील अशा प्रकारे मी लाडू बनवलेला आहे. जास्त मोठा किंवा छोटा बनवायचा नाही आहे, मध्यम आकारामध्ये आपल्याला हा लाडू वळून घ्यायचा आहे. तर छान रीतीने आपले हे लाडू झालेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पौष्टिक असा असणारा हा डिंक लाडू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या अश्विनी किचन क्वीन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा.